क्रंची वडापाववाला आहे मित्रांनो. पाऊस सुरू आहे आणि आत्ताच मी ऑफिसमधून आलो आहे, तर भूक लागली होती. मी म्हटलं आता काय खावं, आणि या पावसामध्ये एकच पदार्थ खाऊसा वाटतो, तो म्हणजे वडापाव. आणि वडापाव तर आता बऱ्याच ठिकाणी मिळतो, पण एक असा वडापाव खायला आलो की तो झकास आहे. तर मी आलोय आता झक्कास वडापावला. निगडीमध्ये LIC कॉर्नरला आहे आणि इथला क्रंची वडापाव जो आहे ना तो जबरदस्त लागतो. काय स्पेशल वडापाव, क्रंची वडापाव, क्रंची चीज वडापाव, उलटा वडापाव, पॅटीस वडापाव, क्रीमी चीज वडापाव, क्रंची पॅटीस, पोहे, मिसळ. आता इथे वडापाव तयार होतो. क्रंची वडापाव आम्ही 2 सांगितलेले, इथे 4-5 तयार होतात. 7-9. तर चटणी आहे, शेंगदाण्याची चटणी आहे, तर हिरवी चटणी टाकलेली आहे. आता हे काय आहे? हे मेयोनीज आहे. हां हां, देखो देखो देखो. हाँ ठीक है ठीक है. परत त्याचा मसाला जातो गरम, पेरी पेरी मसाला. पेरी पेरी मसाला. हा पेरी पेरी मसाला जातो. ठीक है 7 पार्सल. ची वडापाववाला आहे. मस्त कांदा आहे, मिरची आहे, शेंगदाण्याची चटणी आहे आणि मस्त मेयोनीज. आणि वडापाव जबरदस्त आहे, कारण मेयोनीज वगैरे गार्निश केलं आहे ना, त्यामुळे जबरदस्त लागतो. तिखट पण नाही, मीडियम आहे आणि जबरदस्त आहे. आम्ही असं शोधत होतो संध्याकाळी. वडापाव तर मी बरंच खातो, पण असा वडापाव मी कधी खाल्ला नव्हता. क्रंची वडापाव जबरदस्त आहे. असं आठवण आलं ना, नक्कीच झकास वडापाव खायला या. एकदम भन्नाट आहे. अजून ठिकाण आहे निगडी LIC कॉर्नर, पण यांचा चहा पण जबरदस्त आहे, तो पेतो मी. अद्रक मारून आहे, बिलकुल झणझणीत आहे. वडापाव आणि यांचा चहा बेस्ट कॉम्बिनेशन आहे.